श्लोक 13वा आणि 14वा यांचा आपण एकत्र विचार करणार आहोत. श्लोक 13वा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखः क्षमी. श्लोक 14वा. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. अर्थ: जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही, सर्वांचा मित्र, दयावान, घमेंड न बाळगणारा, सुख दुःख सारखे मानणारा, क्षमाशील आहे, तो नेहमी संतुष्ट, योगाभ्यास करणारा, संयमी आणि दृढ निश्चय आहे, ज्याने आपले मन आणि बुद्धी केवळ ईश्वरालाच अर्पण केलेली आहे. तो माझा म्हणजे देवाचा भक्त, त्याला म्हणजे ईश्वरालाच प्रिय असतो. विवरण: जो भक्त ईश्वराला अत्यंत प्रिय होतो त्याची लक्षणे या श्लोकात सांगितली आहेत. मात्र ही सर्वच लक्षणे एकाच भक्तात असली पाहिजेत असे काही नाही. यापैकी कोणतेही एक किंवा अनेक लक्षणे असतील तरी पुरे, कारण कोणतेही एक लक्षण भक्ताचे ठिकाणी स्थिर होऊ लागले की इतर लक्षणे सुद्धा कमी अधिक प्रमाणात त्यामध्ये येत राहतात. ही लक्षणे उत्तम भक्ताची आहेत. असा भक्त कसा आचार विचार करतो ते या लक्षणांवरून कळून येते. त्याचे व्यावहारिक सामाजिक जीवन इतरांच्या ध्यानात येते. अद्वेष्टा सर्व भूताचे बाबतीत द्वेषरहित असणे म्हणजेच सजीव किंवा निर्जीव कोणाचाही द्वेष न करणे. माणूस माणसाचा, प्राण्यांचा, वनस्पतींचा किंवा एखाद्या निर्जीव गोष्टीचा सुद्धा द्वेष करतो. एखादी वस्तू डोळ्यासमोर नको वाटणे म्हणजेच त्या वस्तूचा द्वेष करणे. याप्रमाणे एखादी घटना, एखादे स्थळ किंवा एखादी वेळ, विशेषतः अनेक लोकांना तिन्ही सांज आवडत नाही. एखादा ऋतू जसे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आवडत नाही, म्हणजेच ज्या गोष्टीची नावड आहे तिचा माणूस द्वेष करतो. असे कोणत्याही बाबतीत नावड नसणे म्हणजेच अद्वेष्टा. द्वेष हे भांडणाचे, दुःखाचे मूळ आहे. म्हणूनच द्वेषरहित असणे हे पहिले लक्षण इथे सांगितले आहे. यासाठी ज्ञानदेव पृथ्वीचे, पाण्याचे, सूर्यप्रकाशाचे उदाहरण नेहमी देतात. या सर्वांची सर्वांबरोबर सारखीच वर्तणूक असते. 2. मैत्र. दुसरा गुण मैत्री हा आहे. माणसाने नुसता द्वेष सोडून चालत नाही, तर त्याने सर्वांशी मैत्रभावाने वागले पाहिजे. मैत्रीचा अर्थ फक्त आपल्या आवडत्या वस्तू, व्यक्ती यांच्याशी मैत्री नाही, तर सर्वांबरोबर तसे वागायला हवे. द्वेष सोडल्यानंतर जे करायचे आहे ते मैत्र या शब्दात सांगितले आहे. यामध्ये सर्वांच्या हिताचा विचार सांगितला आहे. जसे आपण आपल्या प्रिय व्यक्तीचे हित करतो तसेच सर्वांचे हिताबद्दल दक्ष राहिले पाहिजे. म्हणूनच भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे हा खरा मैत्रभाव आहे. 3. करुणा. द्वेषरहित झाल्यानंतर हा गुण अंगी येतो. जी करुणा आपल्या मुलाबाळांबाबत मनात असते तीच इतरांबद्दल सुद्धा असायला हवी. केवळ वाघ सिंहांसारखे पशु आपल्याला काही करतील किंवा साप नाग आपल्याला चावतील अशा विचाराने आपण त्यांना ठार मारणे योग्य नाही. अशी करुणा अगर दया मनात नसेल तर अद्वेष्टा व मैत्र हे गुणसुद्धा सिद्ध होत नाहीत. म्हणूनच सर्व भूते हिते रताः असे असायला हवे. आणि तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणिक दासी. 4. निर्मम म्हणजे ममत्व सोडणे, म्हणजे माझे माझे असे म्हणू नये किंवा हे मला हवे, हे माझे आहे अशा प्रकारचा संकुचित भाव मनात असू नये. ममत्वामुळेच द्वेष उत्पन्न होतो आणि द्वेष उत्पन्न झाला की मित्रत्व नष्ट होते. मग करुणा दया कशी उरणार? तसे पाहिले तर ज्याला आपण माझे म्हणतो ते आपले मालकीचे नसतेच. अगदी हा देह सुद्धा माझा आहे असे सुद्धा आपण म्हणू शकत नाही, कारण तो पंचमहाभूतांचे ताब्यात असतो. म्हणून त्यावर आपली कोणतीच सत्ता नसते. कोणत्याही वेळी त्या देहाला काहीही होऊ शकते.
मन व बुद्धी सुद्धा आपल्या ताब्यात नसते. मग आपले आप्तेष्ट, मुले बाळे, पती पत्नी, शेजार, मित्र हे आपले कसे काय असू शकतील, याचा विचार करून या सर्वांबद्दल असलेले ममत्व कमी करत जावे. कारण या सर्वांवर केवळ ईश्वराची सत्ता आहे हे लक्षात घ्यावे. ते आपले असते, ते आपल्याला आपल्यापासून कधीही दूर जात नाही, सोडून जात नाही. हे लक्षात घेतले तर स्वतःचे असे माणसाचे काहीच नसते. निरहंकार. या जगात माझे काही नाही हे जर कळले तर माणसाचा अहंकारच संपून जातो. हे माझे किंवा माझे, आमचे असे जे असते असे म्हणणाऱ्यांना खूप अहंकार असतो. पण ममत्व संपले की अहंकार संपतो. अहंकाराने माणूस दुसऱ्याची निंदा करतो. द्वेष, ममत्व आणि अहंकार यांचा खूप जवळचा संबंध आहे. ममत्व व अहंकार हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून या दोन्ही गोष्टी एकाच वेळी संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सम दुःख सुख. सुख व दुःख दोन्ही समान मानण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुख व दुःख हे मानण्यावर अवलंबून असते. तसेच आज ज्या गोष्टीचे माणसाला सुख वाटत असते तीच गोष्ट उद्या दुःखाला कारणीभूत ठरते. रोजच्या व्यवहारात अशा अनेक गोष्टी माणूस विविध पातळ्यांवर अनुभवत असतो. तसेच माणसाला कोणत्याही गोष्टीचा त्रास म्हणजे दुःख होऊ शकते. ते व्यक्तिपरत्वे भिन्न असते. तसेच ते देश, काल, सामाजिक, राजकीय परिस्थिती यावर सुद्धा अवलंबून असते. म्हणून सुख किंवा दुःख असे काहीच नसते. ती आपल्या मनाची स्थिती आहे. काही वेळेला एकाच गोष्टीचे एकाच वेळी माणसाला सुख आणि दुःख दोन्ही वाटत राहते. उदाहरणार्थ, आपल्या नात्यातील किंवा परिचयातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर माणूस दुःख व्यक्त करतो. त्याला त्याचे वियोगाचे दुःख होते. तर लगेच आपण म्हणतो की अहो पटकन गेला, काही त्रास नाही झाला. यामध्ये त्या गेलेल्या व्यक्तीला त्रास झाला नाही, यापेक्षा इतरांना त्याच्या आजारपणात सेवा करण्याचा, खर्च होण्याचा त्रास झाला नाही याचे सुद्धा माणूस सुख मानतो. म्हणजेच त्या मनाच्या गोष्टी आहेत. म्हणूनच गीतेत शत्रौच मित्रेच मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःख तुल्य निंदा स्तुती या सर्व गोष्टीमध्ये मनाची समानता हवी. कोणत्याही परिस्थितीत ते विचलित होऊ नये. आपले कर्तव्य म्हणजे स्वधर्माचा त्याग करू नये असे सांगितलेले आहे. क्षमी म्हणजे क्षमा करणारा. एखाद्याची चूक झाली तर काही माणसे जाऊ दे म्हणून स्वस्थ राहतात, तर काही माणसे त्या व्यक्तीला शिक्षा करायला धावतात. पण माणसाने क्षमाशील असावे. अर्थात आपल्या अंगात दुसऱ्याला शासन करण्याचे बळ आहे. पण वृत्ती क्षमाशील असेल तर तो त्याला क्षमा करेल. दुबळेपणाने एखाद्याला क्षमा केली असे होता कामा नये. शिवाय क्षमा करताना विवेक बाळगायला हवा. घातक शत्रूला किंवा विश्वासघातकी मित्राला क्षमा करणे योग्य नसते, कारण त्यामुळे आपलाच नाश ओढवू शकतो. जसे पृथ्वीराज चव्हाण याने एकाच शत्रूला अनेक वेळा क्षमा केली, तर श्रीकृष्णाने 100 अपराध माफ करून पुढच्या एका अपराधासाठी शिशुपालाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. क्षमादानाप्रमाणेच सत्पात्री हवी. यासाठी प्रत्येक गोष्टीचे आकलन करता यायला हवे आणि त्यासाठीच ज्ञान हवे. क्षमेचा एक अर्थ कष्ट सहन करण्यास समर्थ असाही आहे. सत्कर्म करताना होणारे कष्ट सहन करण्याची क्षमता असणे त्याची प्रगती होते. जो शांतीने कार्य करतो तो आनंदाचा अनुभव घेतो. संतुष्ट सततै योग. माणसाने हवरेपणा करू नये. त्याने सतत संतुष्ट असावे. त्यामुळे मनाला शांती मिळते. तुकोबा म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मात्र यामध्ये हातपाय न हलविता म्हणजे प्रयत्न न करता माणसाने नुसते स्वस्थ बसणे अपेक्षित नाही. योग्य ते प्रामाणिक प्रयत्न करून माणसाला ते प्राप्त होईल. जे प्राप्त होईल त्यात त्याने समाधान मानावे. ज्ञानदेव सांगतात की जे काम आपण सुरू केले त्यात यश मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे. पण तसे न होता काही कारणाने ते अपूर्ण राहिले किंवा त्यात अपयश आले तरी खेद मानू नये.
ओवी क्रमांक 268-69, अध्याय 2 यामध्ये हे सांगितलं आहे. आचरता सिद्धी गेली तरी काजाची कीर आले, परी ठेलियाही सगुण जाहले, ऐसेची मानी. ही 270वी ओवी 2 अध्यायातली आहे. मनाची अशी स्थिती म्हणजे सम असेल तर सुखदुःखादी द्वंद्वे उरत नाहीत. माणूस नेहमी संतुष्ट समाधानी राहतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर हाल अपेष्टा सोसल्या. प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाले त्याचे श्रेय दुसरेच लोक घेत आहेत. ते या स्वातंत्र्यवीराला सहजपणे विसरले. पण सावरकरांनी त्रागा केला नाही. आपल्या त्यागाचा, हाल अपेष्टांचा डांगोरा पिटला नाही, कारण ते सुखदुःख समान मानत गेले. शांत राहण्याचे हे तत्व त्यांनी अंगीकारले होते. योगी यतात्मा. योगी म्हणजे परमात्म्याशी मिलन आहे आणि यतात्मा म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवलेला दृढ निश्चय असलेला असा. दृढ निश्चयाने वृत्ती सम ठेवता येते. निश्चय डळमळीत झाला, मनात चलबिचल झाली तर मनाची शांती ढळते. म्हणून प्रत्येक गोष्टीत दृढ निश्चय अत्यंत महत्त्वाचा असतो. मय्यर्पित मनोबुद्धी. साधक जेव्हा भगवंत प्राप्तीचा एकमेव उद्देश मनात ठेवतो आणि स्वतः भगवंताचाच होऊन जातो, तेव्हा त्याची मनबुद्धी आपोआपच भगवंताला अर्पित होते. त्यासाठी त्याला कोणतेही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. यह मद्भक्त समे प्रियः. वरील सर्व प्रकारचे गुण अंगी असलेला साधक किंवा भक्त भगवंताला प्रिय असतो. अशा भक्ताशिवाय दुसरा कोणताच भक्त भगवंताला प्रिय नाही, असे भगवंत इथे सांगत आहेत. भगवंताला प्रिय असलेल्या भक्ताची आणखी काही लक्षणे पुढील श्लोकात सांगितलेली आहेत. इथे आपण थांबूया.